आपला इथे सन्मान केला जाईल। जॉन्टी बाईंना सन्मानित इथे केलं जाईल। सार्थक ट्रॉफी 2021 पर्वचे दमदार आयोजक निलेश दादा पाटील साहेबांच्या शुभ हस्ते शाल आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचा गौरव इथे केला जात आहे। सन्मान्य प्रदीप घरात ओवले, प्रदीप घरात आपले स्वागत आहे। निवृत्ती भोईर तिथे उपस्थित असतील तर यावर स्टेजवर स्वागत आहे आपलं। खेळ स्टार्ट। तो थँक्यू सो मच। जाऊया मैदानावरती पुन्हा एकदा दोन्ही टीमला शुभेच्छा। अंतिम मॅच पहिला फेरीतील शेवटचा मॅच प्रेक्षक वर्ग एन्जॉय करतात। मैदानावरती दोन ताकदवर संगम पार्वती मेडिकल पारगाव वर्सेस काब्बा 11 विगर या दोन ताकदवर टीम मध्ये सलामी जोडी येते ती विगर टीम कडनं। सलामी वीर आपण पाहतोय रमेश पवार आणि प्रवीण घरत ती सलामी ताकदवर जोडी। स्ट्रायकरवरती खेळाडू पाहायला मिळतोय तो गोलंदाज आदिनाथ पाटील आपल्याला पाहायला मिळतोय। बॉलिंग ट्रॅक वरती पहिलं पॉवर प्ले षटक घेऊन येतोय आदिनाथ पाटील मॅन फ्रॉम तोंडरे। विश्वास पाटील यांचे सुपुत्र। बॉल भरपूर चांगला आहे। गोलंदाजी बघा किती वेगवान आणि तेज गोलंदाजी पाहायला मिळते। आदिनाथ पाटीलचं कौतुक करूया। तोंडरे टीम अर्थात विश्वास पाटील रॅकेटचा बादशाह ज्याला म्हटलं जातं आणि त्याचे सुपुत्र आज कुठेतरी त्यांच्या नावाचा डंका फोडताना आदिनाथ पाटील मैदानावरती। समोर खेळाडू बघा एका बाजूला कित्येक वर्ष क्रिकेटमध्ये आपला अधिराज्य मिळवलेला खेळाडू मैदानावरती प्रवीण घरत त्या खेळाडूला शांत ठेवलाय। 2 बॉल त्याने डॉट फेकलेत। व्हेरी गुड बॉलिंग। पुन्हा एकदा गोलंदाज तयार। आताचा फटका गॅप शॉट सिलेक्शन मात्र चेंडू तो लॉंग ऑफला क्षेत्ररक्षण चांगलं पाहायला मिळालं। एक कसा मिळेल तिसऱ्या बॉलवरती खातं खुलतोय प्रवीण घरतचं। टीमची धावसंख्या बिन बाद फक्त 1 धावा। काब्बा 11 विगर वर्सेस पार्वती मेडिकल पारगाव या दोन ताकदवर टीम मध्ये ही मॅच पहिला फेरीतील अंतिम मॅच आहे। याच्यानंतर सेकंड राऊंडचा सेकंड मॅच तुम्हाला पाहायला मिळेल। 2 मॅच जिंकून या स्पर्धेमध्ये I11 ओवे संघ पुढे सरकलाय। आता ही मॅच दोन्ही टीमसाठी अतिशय महत्वाची आहे। याच्या अगोदरचा मॅच आम्ही सुपर ओपो मध्ये पाहिला, तो मॅच जिंकला। अतिशय सुंदर मॅच होता आणि तो मॅच स्वर्गीय बाबूशेठ साडे 11 पुणे टीम तो मॅच जिंकलाय। तो गोलंदाज सज्ज होता। स्ट्रायकरवरती खेळाडू पाहायला मिळेल। फटका इनसाइड आउटचा हा स्ट्रोक बॉल हवेमध्ये आणि चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर। अंपायर सिग्नल आमच्यापर्यंत पोहोचतोय। प्रेक्षक वर्ग सांगतील यस चौकार। तो पत्ता करतो तो पत्ता करतो रमेश पवार वाकडे टीमचे स्टार खेळाडू अनेक वर्ष क्रिकेटला दिली आणि वाकडे टीमसाठी सातत्यानं या खेळाडूकडनं अनेक वेळा चांगलं कार्य घडलंय। आज मात्र इथे खेळतोय निश्चित विगर टीम कडनं। तर स्ट्रायकरवरती रमेश पवार पुन्हा एकदा सुपर स्ट्रोक। यावेळी साईल इनसाइड आउटच्या माध्यमातून चेंडू एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या वरनं बिग षटकार। आया है राजा लोगो रे लोगो राजा के संग संग झूलो। ज्या आदिनाथनं सुरुवातीला 3 बॉल मध्ये शांत केलं प्रवीण घरतला मात्र शांत करू शकला नाहीये तो रमेश पवारला। रमेश पवार इज व्हेरी डेंजर प्लेइंग टेनिस क्रिकेट बॉल। एक मुलेला खेळाडू आहे। सन्मान दिला अंतिम बॉलला। समोर खेळतात डायरेक्ट हिट झालं असतं ते कदाचित माघारी देखील परतावं लागलं असतं। षटक क्रमांक आपण पाहिलं इथे समाप्त होतंय पहिलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 12 धावा बिन बाद 12। मनाची इच्छा पुरी तो करतो पावतो भक्त जनाला। पंटी म्हात्रेनी फुलं वाहिली साईंच्या तव चरणाला। मला रातीच्या चांदान साई बाबा दिसला। मला रातीच्या चांदान साई बाबा दिसला। ओम साईराम क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघनायकाला सूचित करण्यात आलेला आहे की जास्त वेळ क्षेत्ररक्षण करत असताना जास्त वेळ न दडवता आपण लगेचच क्षेत्ररक्षण रचना करून घ्यायची आहे। निश्चित वेळ भरपूर कमी घ्या कारण आज आपल्याला एक संघ सुपर 4 मध्ये दाखल करायचा आहे। हे लक्षात ठेवा। आज जो संघ निघेल त्याला उद्या जो निघणाऱ्या संघासमोर खेळायचा आहे। अर्थात
आजची लढती भरपूर चांगल्या पाहायला मिळाल्या. सकाळपासून भरपूर चांगलं क्रिकेट पाहिलं. तर निश्चित आपण पाहतो पार्वती मेडिकल टीम कडनं आदिनाथ पाटील खेळतोय, त्याला शुभेच्छा देत आहेत आमचे टोंडरेचे अतुल पाटील, सुभाष पाटील, अजय पाटील. निश्चित ऑनलाईन मॅच बघतात आणि ते देखील शुभेच्छा देत आहेत. त्याचबरोबर नगरसेविका चषकाचे लाडले आयोजक मच्छिंद्र पाटील हे देखील शुभेच्छा देत आहेत. थँक्यू सो मच टोंडरेगाव. निश्चित सपोर्ट करतोय आदिनाथ आणि पारगाव टीमला. तर जाऊया मैदानावर. गोलंदाज सज्ज होतो बॉलिंग ट्रॅक वरती सेकंड ओव्हरसाठी. आताचा बॉल भरपूर चांगला आहे. इथे मात्र चेंडू खेळून करतोय. पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरच्या रिझन मध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत आणि रन्स मिळेल 1. टीमची धाव संख्या 13 विदाउट लॉस. तो सेकंड ओव्हर प्रमोद पावशे मॅन फ्रॉम नितलस, एक चांगला गोलंदाज. नेहमीच लसित मलिंगाची आठवण करून देणारी गोलंदाजी त्याच्या माध्यमातून आम्हाला पाहायला मिळाली. एका बाजूला आपण पाहतोय प्रमोद पावशे सेकंड ओव्हर आपण हाताळतोय. त्याचबरोबर सलामीवीर हदबी मैदानावरती आहेत प्रवीण गरज सेकंड वरती. शपथ झाले दोन साईडला मात्र इथे फलंदाज बाद होतं. यॉर्कर चेंडूचा वापर आणि इथे सफलता मिळाली पार्वती 11 पारगाव टीमला. हो क्लीन बॉल त्रिफलाचित. पुढचा दरवाजा उघडा ठेवला, पाठीमागून चोरी झाली. फलंदाज बाद. बॅक टू द पॅव्हिलियन. जोर का झटका हजारों से लगा लगा, शादी बनने गई उम्र कैद की सजा, हाँ सजा. जोर का झटका हजारों से लगा लगा, शादी बनने गई उम्र कैद की सजा, हाँ सजा. तर इथे प्रवीण घरत बॅक टू द डगआउट. निश्चित थोडापती नाराज आहे कारण त्याला एक मोठी इनिंग साकारायची होती. आज मध्ये थोडस नाराज झालाय. निश्चित छप्पन झाले ऑन साइड मध्ये आणि बॅक साइड मध्ये खेळण्याचा ते प्रयत्न करत होते. यॉर्कर चेंडूचा वापर केला प्रमोदनं आणि इथे माघारी परतवलाय फलंदाज प्रवीणला. नवीन खेळाडू होते. इथे आपण पाहतो ज्यांचा आज वाढदिवस आहे विक्रम गायकर, हे सुद्धा क्रिकेटचा इथे समोर बसून आनंद घेतात. त्यांना सुद्धा वाढदिवसानिमित्ताने सार्थक ट्रॉफीच्या वतीने विक्रम गायकर मनपूर्वक वाढदिवसाच्या आपल्याला हार्दिक शुभेच्छा. तर बंटी जोशी नवीन खेळाडू होतो मॅन फ्रॉम RCC पेट. पेट टीमचा हा स्टार खेळाडू आपण पाहतोय मैदानावरती. ज्या खेळाडूंना अक्षरशः 2 वर्ष गाजवली तो खेळाडू मैदानावरती बंटी जोशी तुम्हाला पाहायला मिळेल सेकंड वरती. टीमची धावसंख्या टोटल स्कोर आम्हाला पाहायला मिळतो 13 रन, लॉस ऑफ 1 विकेट. खेळाडू बाद झालेत प्रवीण घरत. पुन्हा एकदा प्रमोद. आताचा बॉल लो फुल टॉस जातोय लॉंग ऑन रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक आहेत. जोपर्यंत बॉल उचलून फेक करते तोपर्यंत मिळते त्या ठिकाणी बंटीला 1 रन. टीमची धावसंख्या 14 वरती. टीमची धावसंख्या 14 रन, 1 विकेट. एका बाजूला आपण पाहिलं रमेश पवार चांगला खेळ करतोय. सुरुवातीला त्याच्या बॅटमध्ये एक चौकार आला, एक षटकार आला आणि आता अपेक्षा असेल त्याच्याच कडनं एक चांगला खेळाडू आहे, स्टार खेळाडू आहे. बरेचसे वर्ष क्रिकेटला दिली आहेत. या महत्वाच्या मॅच मध्ये आपण पाहतोय पुन्हा एकदा प्रमोद सज्ज होत आहे. बॅक टू द बॉलर समोर खेळतायत क्षेत्ररक्षक येतील. जोपर्यंत बॉल उचलून फेक करतायत तोपर्यंत पुन्हा एकदा मिळाले रमेशला 1 रन. तर टीमची धावसंख्या 15 रन, लॉस ऑफ 1 विकेट. 15 धाबा स्कोरबोर्ड होती लागल्यात. तर गोलंदाज तुम्ही पाहतायत प्रमोद पावशे मॅन फ्रॉम नेतलस आणि त्याला नेहमीच संबोधलं जातं की MIDC लसित मलिंगा. नेहमी त्याची आठवण करून देणारी गोलंदाजी. फटका भरपूर चांगला स्विच हिट आणि सरळ जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. बंटी जोशीच्या बॅट मधून सुपर स्ट्रोक चौकार. निकल पहली फुर्सत में निकल. थँक्यू टीसे. टीमची टोटल आता वेगाने पुढे सरकेल 19 या धावसंख्येवरती. पहिल्या फेरीतील अंतिम सामना आमचे प्रेक्षक वर्ग एन्जॉय करतात मैदानावरती. आताचा फटका देखील चांगला आहे. गती परिवर्तन केलंय मात्र चेंडू सरळ लांग बाउंड्री लाईनच्या बाहेर. बिग हिट षटकार. वो क्या है ना, मच्छर अगर सोते हुए आदमी को काट ले तो वो हीरो नहीं बन जाता. अगर जागते हुए आदमी को काट लेना तो उसको मसल दिया जाएगा. मारे मारे.
2 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 12.50 ची सरासरी काढताना टीमची धावसंख्या 25 रन्स. बंटीने जबरदस्त फटकेबाजी पाहायला मिळाली. जो शेवटचा बॉल होता प्रमोदचा, थोडासा गती परिवर्तन केला आणि चेंडूची लाईन लवकर त्याने त्या ठिकाणी ओळखले आणि सरळ चेंडूला लॉंग ऑफच्या वरनं फेकून दिलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकाराबरोबर टीम पोहोचली 25 वरती. 2 षटकांचा खेळ देखील समाप्त झाला आणि थर्ड ओव्हर पुन्हा एकदा सेकंड स्पेल हाताळण्यासाठी इथे गोलंदाज आदिनाथ पाटीलला आमंत्रित केलं जात आहे. पहिल्या ओव्हर मध्ये भरपूर चांगली गोलंदाजी केली आदिनाथ पाटीलनं. पुन्हा एकदा त्याच गोलंदाजाचा वापर होत आहे. सेकंड स्पेल साठी येत आहेत आदिनाथ पाटील. फुलटॉस आहे, समोर घेतात मिड ऑफ ला. क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. अक्षय पवार त्या ठिकाणी होते आणि सुरेख क्षेत्ररक्षण, कुठल्याही प्रकारची रन्स नाहीये. डॉट बॉलची समाप्ती. षटक क्रमांक 3. टीमची धावसंख्या 25. लॉस ऑफ 1 विकेट. एक खेळाडू बाद झालाय मैदानावरती प्रवीण गरत. रमेश पवार स्ट्राईक एंडवरती. आताचा फटका पुन्हा एकदा जातो एक्स्ट्रा कव्हरच्या रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. जोपर्यंत बॉल उचलून फेक करतील तोपर्यंत टीमची धावसंख्या आम्हाला पाहायला मिळेल 26. तो पंच 1 मिनिट सामना थांबवा प्लीज. तो चालू करायचंय पंच. तर टीमची धावसंख्या 26 रन्स आपल्याला पाहायला मिळते. एकूण स्कोर पाहायला मिळाला टीमची 26 धावा. थर्ड ओव्हर प्रोग्रेस गोलंदाजीसाठी मार्कवरती आपण पाहतोय गोलंदाज आदिनाथ पाटील. एक वेगवान तेज गोलंदाज आहे जो तोंडरे टीमकडे नेहमीच खेळत असतो. तर यावेळीचा बॉल फुल टॉस होता. पुन्हा एकदा जातोय लॉंग ऑन रिजन मध्ये. खराब क्षेत्ररक्षण अक्षय पवार कडनं चूक झाली आणि चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार. आता आमची सटकले तर चौकाराबरोबर टीमची टोटल 30 रन्स. 30 धावा धाबकावरती. नशिबाचा चौकार. पुन्हा एकदा चेंडू जातो बॅक साईडला. विकेट किपरच्या पाठीमागे फाईन लेगला बीट करून पुन्हा एकदा हा चौकार बंटी जोशीच्या बॅट मधून. थँक्यू डेझे. तर इथे पुन्हा एकदा चौकार पाहायला मिळालं. आज कुठेतरी नशिबाची साथ मिळते ती बॅटिंग करणारा संघ. बॅटची एज ट्राय भरपूर चांगला केलाय. पाठीमागे कार्य खराब होत आहे. वारंवार या ठिकाणी मिसफील्ड पाहायला मिळते आणि इथे एक कॅच ड्रॉप झाला बंटी जोशीचा. ज्या खेळाडूंना अक्षरशः मैदानावरती धुमाकूळ घातली आहे. 2 चौकार 3 चौकार तर 1 षटकार त्यांना बॅटमधून पाहायला मिळाला. त्याच खेळाडूला इथे जीवनदान मिळालंय. टीमची धावसंख्या स्कोरबोर्ड होती 34. आत्ताचा फटका भरपूर चांगला. क्षेत्र खाली आहे आणि चेंडू जाईल बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. बंटी जोशीच्या बॅट मधून चौकार. दीवाना तेरा आया बाबा तेरी शिरडी में. 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 नजराना दिल का लाया रे बाबा. नजराना दिल का लाया बाबा तेरी शिरडी में. काय जबरदस्त संगीत आहे. आमच्या प्रेक्षकांना उत्साहित करणारं संगीत साईबाबांचं. धूल तेरी चरणों की साई चंदन बन गई. जिसने लगाई मस्तक पर उसकी तो बुलंद तकदीर बन गई. काय जबरदस्त संगीत ऐकू द्या. थँक्यू मॅडी. पुन्हा एकदा आपण कौतुक करूया. तर 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 38 टीमची धावसंख्या पाहायला मिळते.
एक जबरदस्त सुरुवात दिली. सुरुवातीला 12 धाबा दिल्या. या ओव्हरमध्ये आदिनाथ पाटीलनं 13 धाबा दिल्या. म्हणजेच आपण पाहतो एकूण 2 षटकामध्ये 25 रन्स त्यानं खर्च केल्यात. थोडीशी मिसफिल देखील पाहायला मिळेल सेकंड स्पेलमध्ये. तर चौथं षटक घेऊन येतोय गोलंदाज अजय डांगरकर, मॅन फ्रॉम ओसरली. आज मात्र इथे फारगाव टीम कडनं खेळतोय. तर सेकंड वरती खेळाडू, चेंडू पडल्यानंतर गुड लाईन मधनं बाउन्स झाला आणि इथे पंचांनी देखील वॉर्निंग दिले गोलंदाजाला की 1 बाउन्स अलाउड. ओव्हर मध्ये फक्त 1 बाउन्स तुम्ही फेकू शकता. आणि इथे मात्र टीमची धावसंख्या 38, लॉस ऑफ 1 विकेट. निश्चित प्रवीण घरत बाद झाल्यानंतर आपण पाहिलं बंटीने जबरदस्त खेळ केला मैदानावरती. हा फटका जातोय स्क्वेअर लेग रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आदिनाथ पाटील आहेत. जोपर्यंत बॉल उचलून फेक करते तोपर्यंत दुसऱ्या धाबेचा प्रयत्न केलाय आणि दुसरी धाव देखील कंप्लीट झाली वेगानं. रनिंग बिटवीन द विकेट दोघांमध्ये भरपूर चांगली आहे. तालमेल चांगला आहे. कारण 2 खेळाडू जेव्हा खेळपट्टीवरती असतात तेव्हा त्यांच्यामध्ये जे कॉल आहेत यस नो आणि वेट, हे 3 कॉल महत्वाचे आहेत. ते कॉल येणं महत्वाचं आहे. आता आपण पाहिलं मैदानावरती दोघांमध्ये तालमेल भरपूर चांगला पाहायला मिळाला. 2 धाबा कंप्लीट होत आहेत. चेंडूची लाईन लवकर पिकअप करतोय आणि रमेश पवार टोकतोय अजून एक ब्रँडेड फटका बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. क्या बात आहे. पिले पिले. मात्र इथे आपण पाहतोय ज्या प्रकारे रमेश पवार खेळत आहे, प्रवीण गायकरचे खास मित्र. निश्चित आपण पाहतोय एकाच टीम मध्ये खेळणारे दोन्ही खेळाडू. मात्र आज रमेश पवार खेळतोय या मैदानावरती बिगर टीम कडनं. तर निश्चित एक लंबा चक्का पाहायला मिळाला त्याच्या बॅट मधनं. तर दुसऱ्या बाजूला बंटी जोशी, आमच्या आरसीसी पेट, आता संदीप वासकर, गणेश जोशी यांचं देखील आपण स्वागत करूया. कारण ऑनलाईन ते देखील मॅचला एन्जॉय करतात. आणि पूर्ण पेट टीम, विवेक जोशी असेल, गोरख वाचकर असेल, सर्व टीम एन्जॉय करतात या मॅचला आणि सपोर्ट करतात बंटी जोशी आणि पूर्ण बिगर टीमला. त्यांचं देखील कौतुक करूया, त्यांचं देखील स्वागत करूया. जाऊया मैदानावर. टीमची धावसंख्या 6 ने पुढे सरकेल. 46, लॉस ऑफ 1 विकेट. इथे 4थं षटक मार्गस्थ आहे. आताचा बॉल भरपूर चांगला गुडलेन मध्ये पडल्यानंतर थोडासा डीप राहिला. ऑन साइड मध्ये खेळण्याचा प्रयत्न करतोय रमेश. मात्र इथे 1 रन्स. लेग बायचा इशारा येतो पंच रवी पाटील सर मेन पंचांच्या भूमिकेमध्ये. लेग पंचांच्या भूमिकेमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील सुनील पाटील सर, मॅन फ्रॉम मोरबी, असे 2 प्रोफेशनल पंच. आणि तिसरे आमचे जावेद फरीद सर, मॅन फ्रॉम कल्याण. निश्चित गेले 5 दिवस पंचांची अचूक भूमिका ज्यांनी पार केली त्यांचं देखील कौतुक करूया. गोलंदाज तयार. अजय डांगरकरचा हा बॉल उंच जातो हवेमध्ये. उंची जास्त, लांबी कमी. आणि आत्ता माघारी परतलाय बंटी जोशी. बॅक टू द डगआउट. बंटी जोशी बाद झालाय. नवीन खेळाडू बंटी ठाकूर, मॅन फ्रॉम मोरबी. हा खेळाडू तुम्हाला खेळताना पाहायला मिळेल. निश्चित आज बंटीच्या बॅटमध्ये चांगली खेळी पाहायला मिळाली. बंटीने आपल्या टीमसाठी 23 रनचं योगदान दिला. त्याच्यामध्ये आपण पाहिलं तर 4 चौकार 1 षटकाराचा समावेश होता. भरपूर चांगलं योगदान दिलंय. नवीन खेळाडूला नो सेकंड वरती बंटी ठाकूर. आता फटका भरपूर चांगला पुन्हा एकदा जातो ऑन साइडला लॉंग ऑन रिजन मध्ये. क्षेत्ररक्षण चांगले झालं. जोपर्यंत बॉल उचलून फेक करेल तोपर्यंत वेगानं दुसरी धाव देखील कंप्लीट झाली. आणि या 2 धाबीच्या मदतीनं टीमची धावसंख्या पाहायला मिळते. टोटल स्कोर 49. एकूण 4 षटकांचा खेळ समाप्त होत आहे. 4 षटकांच्या समाप्तीनंतर इथे 49 धावपगती लागल्यात बॅटिंग करणाऱ्या विगर संघाच्या. सार्थक ट्रॉफी हाय बघा भारी. रायगड ठाण्यात एक बघा 1 नंबर 1. कोपरगावाचा निलेश पाटील या स्पर्धेचा आयोजक. आपला निलेश दादा पाटील सार्थक ट्रॉफीचा आयोजक. कोपरगाव
गावाचा निलेश पाटील या स्पर्धेचा आयोजक आपला निलेश दादा पाटील सार्थक ट्रॉफीचा आयोजक सार्थक 11 वाजे दुंदरे सार्थक फार्म हाऊस अटी तटीचा सामना रंगलाय सामन्यात हायर चुरस बक्षिसांची खैराट झाली कोपरच्या या मैदानात प्रमुख पाहुणे आले मॅचला निलेश दादारी स्वागत कोपर गावसारा ग्रामस्थ मंडळ जमलंय गाव लोक कोपर गावसारा ग्रामस्थ मंडळ जमलंय गाव लोक कोपर गावाचा निलेश पाटील या स्पर्धेचा आयोजक आपला निलेश दादा पाटील सार्थक ट्रॉफीचा आयोजक कोपर गावाचा निलेश पाटील या स्पर्धेचा आयोजक आपला निलेश दादा पाटील सार्थक ट्रॉफीचा दिलदार व्यक्तिमत्व आणि माणसं दोस्तीच्या दुनियेतला दिलदार माणूस म्हणजेच आमचे निलेश शेठ पाटील द ग्रेट निलेश शेठ पाटील यांचं देखील कौतुक करूया. एक भव्य दिव्य स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. आताचा फटका भरपूर चांगला कॅपमध्ये जातो. मिड विकेटला क्षेत्ररक्षक येतील जोपर्यंत बॉल उचलून फेकत आहेत तोपर्यंत त्या ठिकाणी 2 धावा मिळाल्या आणि या 2 धाबीच्या मदतीनं 50 अप टीमची धावसंख्या पाहायला मिळेल. 51 धाबा फटकावरती लागल्यात. अंतिम ओव्हर नयन भगत जो अंतिम ओव्हर फेकतोय या ठिकाणी तर टीमची धावसंख्या 50. आताचा बॉल इथे मात्र विकेट किपरच्या पाठीमागे 2 क्षेत्ररक्षकाच्या मधनं चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि पंचांचा सिग्नल वाय यस निश्चित चौकार येतोय 22चा. चौकात फक्त मीच टिकणार. थँक्यू. तर चौकार मिळाला बंटी ठाकूरला आणि टीमची धावसंख्या वेगाने येते ती 55. 55 धाबा. अंतिम षटक मार्गस्थ आहे नयन भगत. आपण पाहतोय गोलंदाजी मागवती या जो वाजेपूर टीम कडनं नेहमी खेळतोय आज मात्र इथे पारगाव टीम कडनं खेळतोय. आताचा बॉल बाउन्स दिला पडल्यानंतर चेंडू थोडासा बाउन्स होत आहे. 1 रन्स मिळाली दुसऱ्यांचा प्रयत्न नाहीये फक्त सिंगल 22च्या स्वरूपामध्ये टीमची धावसंख्या पाहायला मिळते. अब तक 56 टीमची धावसंख्या कारण इथे पहिल्या 2 सुरुवातीच्या मॅच मध्ये आपण पहिला 60+ रन्स पाहायला मिळाल्या आणि आता मात्र थोडासा परिवर्तन झाला. निश्चित एक चांगला खेळ पाहायला मिळाला. पहिल्या सुरुवातीला आपण पहिल्या दोन्ही संघाच्या माध्यमातून आपण पहिला स्कोर पहिल्या मॅच मध्ये ओबे टीमनं 66 धाबा केल्या होत्या. दुसऱ्या मॅच मध्ये नविश 11 विचुंबे टीमनं त्या ठिकाणी 69 धाबा बनवल्या होत्या. आताचा फटका हवेमध्ये उंची जास्त लांबी कमी आणि क्षेत्ररक्षक आलेत जेल पर्यंत पोहोचलेत आणि जेल टिपतात आणि खेळ समाप्त होत आहे. रमेश पवार बॅक टू द डगआउट. सुनो गौर से दुनिया वालों बुरी नजर ना हम पे डालो चाहे जितना जोर लगा लो सबसे आगे होंगे हिंदुस्तान. सुनो गौर से दुनिया वालों बुरी नजर ना हम पे डालो चाहे जितना जोर लगा लो सबसे आगे होंगे हिंदुस्तान. हमने कहा है तुम भी कहो हमने कहा तर रमेश बाद झाला. रमेशने आपल्या टीमसाठी आपण पाहिलं योगदान दिलं 24 धाबेचं. 1 षटकार 2 षटकार 1 चौकाराचा समावेश होता आणि एकूण 24 धाबेचं त्यानं एक जबरदस्त इनिंग आपल्या टीमसाठी साकारली. अंतिम ओव्हर सज्ज होतोय बंटी ठाकूर स्ट्राईक एंडला. इथे मात्र डायरेक्ट हिटचा प्रयत्न केलाय. पुन्हा एकदा संधी लाभली. बंटी ठाकूर जातोय माघारी. अजून एक विकेट.
बॉल लास्ट अंतिम उभं मधला हा लास्ट बॉल इथे आपण पाहतोय. टीमची धावसंख्या 56, लॉस ऑफ 4 विकेट. 4 बाद 56 धावा स्कोरबोर्ड होती लागलेत. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करताना या ठिकाणी कव्या 11 विगर टीम. शेवटचा अंतिम बॉल स्ट्राईक एंडवरती खेळाडू तुम्हाला पाहायला मिळेल. प्रवीण चोरगे, मॅन फ्रॉम नेरे. फुल टॉस आणि आत्ता चेंडू जाईल मिड विकेट, बाउंड्री लाईनच्या बाहेर. अंतिम बॉलवरती षटकाराची मोहर आणि या षटकाराबरोबर पहिलं सत्र होते समाप्त. टीमची धावसंख्या 62, 62 धावा. त्या राजधानीवरती भगवनी शान आहे, भगवनी शान आहे. रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे. रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे. रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे. शिवबा संगे जिद्दीने ते मावळे लढले, लढता लढता धारा तीर्थी बघा ते पडले. शिवबा संगे जिद्दीने ते मावळे लढले, लढता लढता धारा तीर्थी बघा ते पडले. या मर्द मराठ्याची, या मर्द मराठ्याची म्हणून ताठ मान आहे, म्हणून ताठ मान आहे. रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे. रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे. रायगड किल्ला महाराष्ट्राची. थँक्स मित्रांनो. इथे पाहतो सार्थक ट्रॉफी या स्पर्धेचे आपले कल्पक आणि कुशल नेतृत्व आहेत निलेश दादा पाटील यांच्या संकल्पनेतून रायगड जिल्ह्यातील एक सर्वोत्तम क्रिकेट स्पर्धा आपणा सर्वांच्या भेटीसाठी आलेली आहे. आणि स्पर्धा यशस्वी होण्याकरता आपण पाहतो की सार्थक एंटरप्राइजेस आणि जय सद्गुरू एंटरप्राइजेस नवी मुंबई यांच्या माध्यमातून एक नवी खऱ्या अर्थाने एक व्यावसायिक क्षेत्राकडे खऱ्या अर्थात त्यांनी एक झेप घेतलेले आहे आणि एक चांगलं ड्रिल या खऱ्या अर्थाने व्यवसाय हैदराबादमध्ये खऱ्या अर्थाने त्यांना हे प्राप्त झालं. त्याच्यानंतर जय सद्गुरू एंटरप्राइजेसच्या माध्यमातून सार्थक ट्रॉफीसाठी खऱ्या अर्थाने जय सद्गुरू एंटरप्राइजेस यांच्या वतीने 5 लाखाचं आर्थिक सहकार्य सार्थक ट्रॉफीला खऱ्या अर्थाने प्राप्त झाल्याबद्दल पुन्हा एकदा आम्ही सार्थक ट्रॉफीच्या माध्यमातून त्यांचा इथे आभार व्यक्त करतो. थँक्यू सो मच. आपण पाहतो 62 धाबा झालेत आणि 63 धाबेचं अव्वाड उभं केलंय. या ठिकाणी पार्वती 11 पारगाव टीम समोर मॅच भरपूर चांगला असेल. तुम्ही कुठेच जाऊ नका, ऐकत राहा, पाहत राहा. मी थोडंसं थांबतोय, तुम्ही मात्र थांबू नका. येत आहेत पुन्हा एकदा मायक्रोफोनवरती रोशन पाटील. तर इथे आपण पाहतो दुंद्रे गावातील साईनाथ पाटील आणि दुंद्रे गावातील एक क्रिकेट खऱ्या अर्थाने क्रिकेट खेळाडू या नात्याने गती आणि दिशा देणारे आपल्या गावातील संघाला ते ज्ञानेश्वर उसाडकर यांचं इथे आगमन झालेलं आहे. त्यांचं सार्थक ट्रॉफीच्या वतीने मनपूर्वक स्वागत आहे. तर आपण पाहतो मित्रांनो सार्थक ट्रॉफी यशस्वी होण्याकरता खऱ्या अर्थाने निलेश दादा पाटील साहेब यांचे आयोजन कमिटी शिलेदार आपण इथे पाहतो की अन्नदाता सदा सुखी आमचे सदा पाटील असतील, एक स्टायलिश व्यक्तिमत्व समीर पाटील, राजेश पाटील, प्रवीण गायकर वाकडी, प्रवीण पाटील दुंद्रे, प्रकाश झुगे, तेजस पवार, आदित्य सिनारे, राहुल चौधरी दुंद्रे, प्रथमेश पाटील, अतुल पाटील, परेश पाटील, राहुल शेलार, भूषण नाईक, चंद्रकांत कुरुंगले आणि राजेश पाटील या शिलेदारांचा खूप मोठा सार्थक ट्रॉफीसाठी खऱ्या अर्थाने योगदान. तर पुन्हा एकदा या सर्वांच्या वतीने आपणा सर्वांचं आम्ही इथे स्वागत करतो. क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघनायकाला सार्थक ट्रॉफीच्या माध्यमातून सूचित करण्यात आलेलं आहे की वेळेची पाबंदी ज्या ज्या संघाने या स्पर्धेमध्ये सहभाग घेतलेला आहे अशा प्रत्येक संघाला वेळेची पाबंदी लादण्यात आलेली आहे. आणि प्रत्येक सत्रासाठी सामना जर 5 षटकांचा असेल तर आपल्याला 25 मिनिटाचा अवधी, सामना 4 षटकांचा असेल तर आपल्याला 20 मिनिटाचा अवधी. याच्या व्यतिरिक्त आपल्याला जास्त वेळ घेता येणार नाहीये. याची दखल मात्र प्रथम क्षेत्ररक्षण करणाऱ्या प्रत्येक संघनायकाने घ्यायची आहे. हो टू आमचे सहकारी मित्र रोशन पाटील तारा यांच्याकडे.
थँक्यू सो मच आदरणीय महागुरू एम डी गडगे सर. तर आपण जाऊया मॅचच्या दिशेने. पहिल्या फेरीमधला हा चौथा सामना आणि शेवटचं सत्र असेल या सामन्यामधलं. उत्तरार्धाकडे आपण वळूया. 63 धावांचं एक चांगलं टार्गेट पहिल्या बॅटिंग करत असताना आपण पाहतो या ठिकाणी काव्या 11 विगर संघानं पहिल्या सत्रामध्ये सेट केल्या. काव्या 11 विगर टीमचे पुरस्कर्ते आदरणीय सुनीलदादा पाटील यांचा देखील आपण आवर्जून उल्लेख करूया. नाईट स्पर्धेचे यशस्वी आयोजक आहेत. आणि एका बाजूने तुम्ही पाहता या ठिकाणी पार्वती मेडिकल पारगाव संघ कपिल पाटील हे या संघाचे पुरस्कर्ते आहेत. आणि या दोन्ही टीमला मात्र आमच्या आयोजन कमिटीकडून खूप साऱ्या शुभेच्छा असतील या मॅचसाठी. सार्थक 11 श्री निलेशदादा पाटील कोपर आयोजित सार्थक ट्रॉफी 2021 हे शानदार पर्व आपण इथे पाहतोय. आज तालुका निहा 8 संघ ज्यामधील हा शेवटचा सामना पहिल्या फेरीमधला आपण पाहतोय. आणि सलामीवर जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. नेरे तुंद्रे विभाग टीमचा मास्टर माइंड संघनायक तुम्ही पाहता या ठिकाणी मंगेश फडके कोपरवले. तर एका बाजूनं मात्र एक रायझिंग स्टार यंग स्टार तुम्ही पाहता या ठिकाणी अक्षय पवार नॉस्टाकिंग यांकडे. पहिलं षटक हाताळेल काउंद्रे संघाचा वेगवान गोलंदाज आकाश गिरी. फुलटॉस मध्ये चेंडू यावेळेस मध्ये स्टिअर केला बॉलला. सरळ बॉल चाललाय लॉंग ऑन सीमारेषा बाहेर. पहिल्याच बॉलवरती मध्ये चौकारावर स्वागत केलंय मंगेश फडके या फलंदाजाने. थँक्यू. यावेळेस मात्र पहिल्या बॉलमध्ये चौकार तुम्ही पाहता या ठिकाणी पॉवर प्लेचं षटक आहे. मिड विकेटमध्ये क्षेत्ररक्षक तैनात केला. त्यानंतर पुन्हा इथं लॉंग ऑनमध्ये क्षेत्ररक्षकाला पाचारण केलं गेलंय. आणि बाकी 9 क्षेत्ररक्षक तुम्हाला 30 सर्कलच्या आतमध्ये इथे पाहायला मिळतील. आणि खऱ्या अर्थानं मंगेश फडके एक विस्फोटक असा फलंदाज चौकार लगावा. त्यानंतर पुन्हा एकदा ड्राईव्ह केला बॉलला मिडॉनमध्ये. या ठिकाणी तुम्ही पाहता क्षेत्ररक्षक रमेश पवार उर्फ आऊ. आणि खरं तर ग्रामीण टेनिस क्रिकेटमधला एक श्रीमंत खेळाडू म्हणून देखील वावगं ठरणार नाहीये. 4 व्हीलर कार ज्या खेळाडूच्या नावावरती राहिली आहे. आणि तब्बल 3 2 व्हीलर बाईक देखील ज्या खेळाडूच्या नावावरती राहिल्या. आणि वाकडी गावाकडून सातत्याने चांगलं योगदान देणारा हा रायगड टेनिस क्रिकेटमधला आणखीन एक चांगला खेळाडू तुम्ही पाहता मिडॉनमध्ये. बॉलिंग पाकपती आहे पुन्हा एकदा काउंद्रे संघाचा गोलंदाज आकाश गिरी. ओव्हर द विकेट खूप चांगला स्ट्रोक इनसाइड आउट. पॉईंटच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न सेफ लँड झालाय. बॉल दरम्यान सिंगल कंप्लीट केली आहे. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न देखील होतो. त्या ठिकाणी RCC पेठ संघाचे त्या ठिकाणी बंटी जोशी आणि काउंद्रे संघाचे एक स्टार खेळाडू प्रवीण घरत होते. परंतु 2 खेळाडूमध्ये संभ्रम निर्माण झाला. कोणी झेल पकडावी हा प्रश्न तिथे उपस्थित झाला. त्यानंतर मात्र बॉल सेफ लँड होतोय. दरम्यान 2 धाबा या बॉलमध्ये 2 धाब्याने संघ पुढे जाईल. टीमची धावसंख्या स्कोर करत पाहायला मिळते म्हणजे बिनबाद 6. फुटर लाईनमध्ये चेंडू फटका फसलाय. बॉल हवेमध्ये स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये झेल घेण्याची संधी आणि कॉटन बॉलच्या स्वरूपात बाद होतोय मंगेश फडके. तर लगेचच नवीन फलंदाज डगआउटमध्ये आपण रेडी राहायचं. जास्त वेळ न घेता आपण मैदानामध्ये दाखल व्हायचं आहे. त्यानंतर नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय तो म्हणजे खारघर संघाचा एक गुणवान खेळाडू ओमकार पाटील. बॉडी लँग्वेज जर पाहिली तर जास्त उंची असणारा हा खेळाडू आणि लेफ्ट हँड बॅट्समन म्हणून चांगली फलंदाजी करणारा हा खेळाडू यावेळेस मात्र 3ऱ्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. तर एका बाजूने तुम्ही पाहता नॉस्टाकिंग एंडकडे अक्षय पवार या खेळाडूला खूप चांगला गुणवत्ता असणारा खेळाडू. नॉस्टाकिंग एंडकडे अक्षय पवार. आतापर्यंत टीमची धावसंख्या जर आपण पाहिली धावफर कधी लागली गेली ती म्हणजे 1/6. 63 धावांचा पल्ला गाठायचा आहे पहिल्या सेकंड स्पेलमध्ये. या दुसऱ्या सत्रामध्ये आपण पाहतोय खऱ्या अर्थानं बॅटिंग करणाऱ्या टीमला तर एका बाजूने धावांचं संरक्षण करायचं आहे तो म्हणजे काव्या 11 विगर संघाला. पार्वती मेडिकल पारगाव संघ आपण पाहतोय आणि एका बाजून तुम्ही पाहता या ठिकाणी नक्कीच काव्या 11 विगर संघ. दोन्ही संघादरम्यान हा मोठा युद्ध तुम्ही पाहताय. आजच्या दिवसातील पहिल्या फेरीमधला शेवटचा सामना. 3ऱ्या फेरीमध्ये प्रवेश केलाय तो म्हणजे I11 ओवे आदर्श संघानं. इथून जो संघ विजेता असेल तो मात्र स्वर्गीय बाबूशेठ साठे आदित्य सार्थक उरण पनवेल या टीम सोबत खेळण्यासाठी सज्ज होईल. अकोट टप्प्याचा बॉल बॅकफुटला जाऊन स्क्वेअर ऑफ द विकेट खेळायचा होता.
पंटी ठाकूरच्या हातामध्ये बॉल विसावतोय, कोणत्या प्रकारची धाव नाही आहे. या बॉलवरती आकाश गिरीनं मात्र कमबॅक केलं. पहिल्या बॉलवरती चौकार जरूर आला, त्यानंतर मात्र कमबॅक केलं आपल्या टीमसाठी. एक विकेट घेण्यामध्ये देखील आकाश गिरीला यश देखील आलंय. राईट मोर द विकेट कट केला, फक्त दिशा दिली आहे आणि इथे मात्र ताकदीपेक्षा युक्तीचा वापर. डीप थर्डमॅन बाउंड्रीच्या बाहेर बॉल चालला सरळ सीमा पार हा चौकार. ये भगवा रंग, ये भगवा रंग, ये भगवा रंग, जिसे देख जमाना हो गया दंग, जिसे ओढ़ के, जिसे ओढ़ के, जिसे ओढ़ के नाचे रे बजरंग. मुझे चढ़ गया भगवा रंग रंग, मुझे चढ़ गया भगवा रंग रंग. ये भगवा रंग, ये भगवा रंग. थँक्स डीजे मास्टर. इथे आम्ही पाहतो सार्थक या स्पर्धेचे खऱ्या अर्थाने कमिटी मेंबर्स आमचे राजेश पाटील यांचे भाचा इथे आपण पाहतो खऱ्या अर्थाने विगरचे साहिल पाटील यांचं इथे आगमन झालेलं आहे. तर या स्पर्धेचे आयोजक निलेश पाटील साहेबांच्या वतीने आपल्याला आम्ही स्टेजवर आमंत्रित करतो. साहिल यावं आपण, स्वागत आहे आपलं. तर पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि या तब्बल 10 धावा स्कोर कार्डवरती लागल्यात. सुरुवात आणि शेवट हा गोड केलाय खऱ्या अर्थानं. तुम्ही आता बॅटिंग करणाऱ्या पार्वती मेडिकल पारगाव संघाच्या फलंदाजाने, कारण पहिल्या बॉलमध्ये चौकाराला, शेवटच्या बॉलमध्ये देखील चौकाराला, अशा एकूण 10 धावा स्कोर कार्डवरती लागल्या गेल्यात. खूप चांगलं असं आयोजन तुम्ही पाहता. या ठिकाणी सार्थक ट्रॉफी तमाम प्रेक्षक मात्र वर्षाची 365 दिवस या स्पर्धेच्या आतुरतेने वाट पाहत असतात. ती स्पर्धा मात्र प्रेक्षकांच्या भेटीला देखील आली आहे. सन्माननीय निलेशदा पाटील साहेबांबद्दल जेवढं म्हणावं तेवढं कमी असेल. अरे खऱ्या अर्थानं त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहतो. मी पहिल्यांदा ज्यांचा उल्लेख केला, टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये उरण पनवेल नव्हे, रायगड नव्हे, महाराष्ट्र नव्हे, तर आउट ऑफ इंडिया म्हणजे आउट ऑफ कंट्रीच्या बाहेर देखील ज्यांच्या नावाचा डंका नेहमी आपण पाहिला आहे ते आमचे सन्माननीय निलेशदा पाटील साहेब, या स्पर्धेचे मुख्य आयोजक. आणि इथे देखील नवनाथ गायकर या गोलंदाजावरती मात्र पहिल्या बॉलवरती चौकार लगावलाय अक्षय पवार या फलंदाजाने. हमको तेरे आशिक है सदियों पुराने, चाहे तुम्हारे, चाहे हमारे, चाहे तुम्हारे, चाहे हमारे. हम भी जमाने से तेरे दीवाने, हम भी जमाने से तेरे दीवाने. चाहे तुम्हारे, चाहे हमारे, चाहे तुम्हारे, चाहे हमारे. सातों जन्म तुझको पाते, गोरी तेरे नैनों में हम बसे. या पहिल्या बॉलवरती अक्षय पवार जो सावळे संघाकडून बिलॉंग करतोय आणि किरण पवार यांचे छोटे बंधुराज देखील आहेत. या खेळाडूंनी देखील खूप चांगली छाप सोडले या टेनिस क्रिकेट विश्वामध्ये. येत्या बहुचर्चित रायगड प्रीमियर लीगमध्ये एका संघाचा संघनायक देखील असेल. खूप मोठी जबाबदारी त्याच्या खांद्यावरती असेल. बॉलिंग मागवरती मात्र किरवली संघाचा प्रमुख गोलंदाज नवनाथ गायकर. रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न, सुरुवातीला स्टान्स बदलला आणि त्यानंतर मात्र फटका चांगला खेळून काढलाय. डीप थर्ड मॅन क्षेत्राच्या बाहेर बॉल चाललाय. बॅक टू बॅक दुसरा चौकार होतोय अक्षय पवारच्या बॅटमधून. थँक्यू. ज्यावेळेस स्टान्स बदलला होता तेव्हा प्रेझेन्स ऑफ माइंडचा वापर करणं गोलंदाजाला खूप गरजेचं होतं. जर बॉल फुलर लेनचा फेकला असता, गती परिवर्तन केलं, जर कदाचित इथे कमबॅक केलं असतं नवनाथ गायकरनं. पाकपुटला गेलेत. खूप चांगला स्ट्रोक, पाडल स्वीप. यावेळेस मात्र प्रेक्षकांची मने जिंकणारा पॅरल स्ट्रोक येतोय. षटकार अक्षय पवारच्या बॅटन. हम अमिताभ ना दिलीप कुमार ना किसी हीरो के बच्चे, हम है सीधे साधे अक्षय अक्षय, हम है सीधे साधे अक्षय. कभी टैंग कभी ढूंग ऐसे अक्षय अक्षय. क्या बात है मॅडी. खूप चांगली समय सूचकता आणि अक्षय मैदानामध्ये खेळतोय आणि अक्षयनं मात्र चौफेर फटकेबाजीला सुरुवात केली आहे. अप्रतिम बॅटिंग परफॉर्मन्स. पहिल्या 2 बॉलमध्ये 2 चौकार, त्यानंतर मात्र हा षटकार आला अक्षयच्या बॅटमध्ये. आतापर्यंत अक्षयनं मात्र तब्बल टीमसाठी 14 धावांचं योगदान दिलं. टीमची एकूण धावसंख्या स्कोर कार्डवरती लागली गेली ती म्हणजे 1 गडी बाद 24 षटक. क्रमांक दुसरं या ठिकाणी नवनाथ गायकरचं मार्गस्थ असताना थोडंसं महागडं षटक नवनाथ गायकरचं ठरेल. या षटकामध्ये मात्र पूर्णपणे आक्रमण चढवतोय अक्षय पवार. पुन्हा एकदा हा नवनाथ सज्ज होतोय. डान्सिंग डाऊन द विकेट पुढे आले, त्यानंतर मात्र
टॉस केलेला चेंडूला मात्र खूप चांगल्या पद्धतीने आगळ्या वेगळ्या पद्धतीने मात्र बॉलला लॉफ केलाय सरळ लॉंग ऑनच्या डोक्यावरून 6 धाब्यासाठी हा दर्जेदार षटकार. बॉल गोलंदाजानं चांगला फेकला होता कारण स्टेप आउट झाले ते फलंदाज, परंतु या सिच्युएशनला खऱ्या अर्थानं फलंदाजाला दाद द्यावी लागेल. त्याने मात्र आपली गुणवत्ता दाखवली, मनगटी क्षमता दाखवली आहे. ज्या पद्धतीने चापट एखाद्याच्या आपण मारतो तशा पद्धतीने बॉलला एक चपराक दिली आणि सरळ लॉंग ऑनच्या डोक्यावरून एक लांब लचक षटकार आला अक्षय पवारच्या बॅटमधून. 6 धाबा आल्या. टीमची धावसंख्या लागली स्कोर कार्डवरती ती म्हणजे 1 गडी बाद 30. जास्त वेळ जर अक्षय पवार खेळपट्टीवर थांबला तर मात्र हा सामना अतिशय कठीण होईल. तो म्हणजे क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमला काव्या 11 विगर संघासाठी या ठिकाणी पार्टनरशिप ब्रेक करावी लागेल. नवनाथ गायकर जो मात्र आतापर्यंत खूप महागडा ठरतो आपल्या टीमसाठी. लेफ्ट हँड ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा रिव्हर्स म्हणजे पुन्हा स्टान्सच पूर्ण चेंज केला होता या खेळाडूनं आणि यावेळेस मात्र हा व्हाईट बॉल असे फटके आपण पाहिला मोठेगाव संघाचा निलेश मात्रे खेळाडूला खेळताना, पण इथे एक वेगळी शक्ती वापरण्याचा प्रयत्न अक्षय पवारनं जरूर केला, परंतु बॉल मात्र अवांतर फेकला नवनाथ गायकर या गोलंदाजाने. 1 धाव ॲड होईल ती म्हणजे पार्वती मेडिकल पारगाव टीमच्या धावफलकावरती. लेफ्ट हँड ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा नवनाथ सज्ज होतोय. अक्षय स्ट्रायकिंग एंडला. हा टप्प्याचा बॉल आडव्या बॅटने खेळून काढला. मिड विकेट मधला क्षेत्ररक्षक खूप लांब आहे आणि त्याला बीट करून मात्र बॉल चाललाय. अक्षय होता त्या ठिकाणी बिगर संघाचा. बॉल चालला सरळ बाउंड्रीच्या बाहेर सीमा पार. हा चौकार. यहाँ भी होगा वहाँ भी होगा अब तो सारे जहां में होगा क्या मेरा ही जलवा. 63 धावा करायच्यात आणि इथे मात्र अक्षय पवारनं मात्र खूप वेगळं तंत्र वापरलंय. आक्रमण हे बचाव तंत्र आपण सातत्याने पाहतोय. वीरेंद्र सेवाग स्टाईलने मात्र फटकेबाजी चालली आहे. पुढे आलेत आणि इथे देखील अकूट टप्प्याचा बॉल होता. टॉपेज लागली आहे मिड विकेटमध्ये. तुम्ही पाहता या ठिकाणी नक्कीच फिल्डिंग झाली. त्यानंतर मात्र सिंगल रन आली. या सिंगलने मात्र स्ट्राईक स्वतःकडे ठेवतोय फलंदाज अक्षय पवार. 2 षटकांचा वाजवी खेळ या ठिकाणी समाप्त होतो आणि 2 षटकांच्या समाप्ती अखेर 1 गडी बाद 36 धावसंख्या मात्र स्कोर कार्डमध्ये लागली गेली आहे. सार्थक ट्रॉफी हाय बघवारी रायगड ठाण्यात सार्थक ट्रॉफी. थँक्यू. स्क्रीनमध्ये तुम्ही पाहताय खऱ्या तर आमच्या या स्पर्धेमध्ये गेले की पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत ज्यांचं सूत्रसंचालन तुम्हाला ऐकायला मिळेल असे आमचे महागुरू MD गडगे सर, त्यांच्यासमवेत प्रवीण गायकर रॉकिंग कॉमेंटेटर आणि त्यांच्यासमवेत आमचे मित्र योगेश मडवी यांना देखील तुम्ही पाहताय. आमचे मान्यवर राजेश पाटील साहेब देखील येथे सामन्याचा आनंद घेत आहेत. त्यानंतर आमचा संपूर्ण या ठिकाणी मान्यवर कक्ष तुम्ही पाहता स्क्रीनवरती. या ठिकाणी सारसन गावचे आमचे आयोजक अवधूतजी भगत साहेब त्यांचे मित्रपरिवार या ठिकाणी या स्पर्धेचा या सामन्याचा आनंद घेत असताना त्यांना स्क्रीनवरती तुम्ही पाहताय. बरेचसे आमचे सर्व पाहुणे या ठिकाणी या सामन्याचा आनंद घेत असताना तर शेवटचे 18 चेंडू आणि 27 धाब्याची गरज आणि खऱ्या अर्थानं या स्पर्धेचे आमचे मुख्य आयोजक, या स्पर्धेचे मुख्य शिल्पकार आदरणीय निलेशदा पाटील साहेब आमच्या समवेत कॉमेंट्री बॉक्समध्ये आहेत. खूप चांगलं त्यांचं योगदान या टेनिस बॉल क्रिकेटसाठी. नवोदित खेळाडूंना त्यांच्या गुणवत्तेला न्याय देणारी ही व्यक्ती, कारण असे बरेचसे खेळाडू त्यांनी ग्रामीण विभागातून निवडल्याने एक चांगला संघ तयार केला. त्यांना विदेशामध्ये खेळण्याची संधी देखील उपलब्ध करून दिली आहे. ते आमचे लाडके आदरणीय आयोजक निलेशदा पाटील साहेब. खूप चांगलं व्यक्तिमत्व या ठिकाणी सामन्याचा आनंद घेत असताना तर जाऊया मॅचच्या दिशेने. 18 चेंडू आणि आता 27 धाब्याची गरज. करण घनसोलकर व्हेरिएशन असणारा गोलंदाज. फुलटॉस बॉल. अक्षय पवार थांबणार नाहीये. अक्षय पवारच्या बॅटमधून होतोय हा दर्जेदार षटकार. आई माझी कोणाला बावली गो आई माझी कोणाला बावली. आई माझी ये कोरी गो आई माझी ये कोरी. थँक्यू. शेवटचे 17 बॉल आणि 21 धाब्याची गरज. सर बॉल आलाय मैदानामध्ये तर 7 चेंडू आणि 31 धावसंख्येवरती खेळतोय या ठिकाणी अक्षय पवार हा खेळाडू. आज पोंजेच्या स्पर्धेमध्ये केली उल्लेखनीय कामगिरी या खेळाडूने केली आहे. खूप चांगली फलंदाजी. मी विनंती करतोय रायगड टेनिस बॉल क्रिकेटमधला एक सर्वोत्कृष्ट खेळाडू विशाल चितेकर मास्टर माइंड संघनायक यांचं इथे आगमन झालंय आणि यशदा पाटील साहेबांच्या वतीनं आपल्याला आग्रहाचं आमंत्रण आहे. आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. बॅक टू बॅक दुसरा षटकार. अक्षय पवार ऑन अ फायर.
9वा चेंडू आणि 15 धाब्याची गरज. अक्षय पवार मात्र वैयक्तिक 8 चेंडू आणि 37 धावसंख्येवरती खेळतोय. खूप चांगली इनिंग साकारली आहे मैदानामध्ये आपल्या टीमसाठी. करण गणसोलकर पूर्णपणे महागडा. यावेळेस देखील स्टँड अँड डिलिव्हर अक्षय पवारच्या बॅटमधून लगातार तिसरा षटकार येतो. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या अक्षय पवारच्या इनिंगसाठी. थँक्यू सो मच. करण गणसोलकर वती मात्र इथे आक्रमण चढवलं गेलं. मी विनंती करतो स्वर्गीय बाबूशेठ साठे, पुणे आदित्य सार्थक 11 उरण पनवेल टीमचे कॅप्टन, आपण आमच्या व्यासपीठावरती यायचं आहे. नेक्स्ट मॅचचा इथे नाणेफेकीचा कौल होईल. यावेळेस मात्र कमबॅक केलं. व्हेरिएशन असणारा हा गोलंदाज करण गणसोलकर वती केलेलं आक्रमण अक्षय पवारनं. आतापर्यंत टीमची धावसंख्या जर आपण पाहिली, धाव फलकावरती लागली गेली ती म्हणजे 54 धावा. गरज आहे यावेळेस मात्र. आणि अक्षय पवार वैयक्तिक खेळतोय 10 चेंडू 43 धावसंख्येमध्ये, ज्यामध्ये 5 षटकार आणि 3 चौकार अक्षयच्या इनिंगमध्ये आपण पाहिलेत. आणखीन एक चांगला चेंडू. यावेळेस गती परिवर्तनला लेंथ कमी केली आहे. थोडासा आउटस्विंगर बॉल टाकतो या ठिकाणी करण गणसोलकर. व्हेरिएशन असणारा गोलंदाज. पहिले 3 चेंडू अक्षयची दादागिरी आणि त्यानंतर मात्र पुढच्या 2 चेंडूमध्ये पुनरागमन केलं ते म्हणजे करण गणसोलकर या गोलंदाजाने. समीकरण बनलंय ते म्हणजे बॉल असतील 13 आणि 9 धाब्याची गरज. 13 चेंडू आणि 9 धाबा. अतिशय सोपा करून दिला सामना अक्षय पवारनं. बॅकफुटला जाऊन खोलात टाकलेला हा चेंडू इथे मात्र लाऊड अपील केली होती करण गणसोलकरनं. दरम्यान एक लिगबाच्या स्वरूपात धाव मिळेल आणि स्ट्राईक महत्वाची असेल ती म्हणजे अक्षय पवारकडे राहील. त्यामुळे समीकरण बनले शेवटचे 12 चेंडू आणि 8 धाब्याची गरज. कोपर गावाचा तो खास निलेश दादाला नावास. कोपर गावाचा तो खास निलेश दादाला नावास. पहिल्या दिवसापासून शेवटच्या दिवसापर्यंत ज्या ठिकाणी प्रेझेंटेशन बॉक्समध्ये टॉस केला जाईल, टॉससाठी तुम्ही पाहता सिल्वर कॉईन आमच्या स्पर्धेचे मुख्य आयोजक निलेशदा पाटील यांच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळेल. आणि जो संघ टॉस जिंकेल त्या संघाच्या संघनायकाला मात्र हा सिल्वर कॉईन देऊन त्याचा गौरव देखील केला जातो. हे देखील या स्पर्धेचं वैशिष्ट्य. स्क्रीनमध्ये तुम्ही पाहता आमचे आयोजक निलेशदा पाटील. सार्थक ट्रॉफी 2021चं एक चांगलं सिल्वर कॉईन आणि एक आगळं वेगळं काहीतरी खऱ्या तर नाविन्यपूर्ण ही स्पर्धा तुम्हाला इथे पाहायला मिळेल. यांनी या सिल्वर कॉईनचे आमचे स्पॉन्सर आहेत आदरणीय दिनेशभाई पटेल राजस्थानचे आमच्या आहेत आणि त्यांच्या माध्यमातून हे कॉईन आम्हाला इथे लाभले. त्यांचं देखील मनपूर्वक आभार व्यक्त करतो आमच्या संपूर्ण आयोजन कमिटीच्या वतीनं, निलेशदादांच्या वतीनं. यावेळेस बॉल हवेमध्ये गेला आहे. अक्षय नक्कीच सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न करेल, कारण अक्षयला स्ट्राईक हवी आहे या स्पर्धेमधील आणि आपल्या करिअरमधील आणखीन एक अर्धशतकीय खेळणी साकारण्यासाठी तो सज्ज झालाय. कारण संघ विजयाच्या उंबरट्यावरती आहे. यावेळेस 13 चेंडू 45 धावसंख्येवरती खेळतोय अक्षय पवार आणि धावांची गरज आहे ती म्हणजे 11 चेंडूमध्ये 6. ती म्हणजे या ठिकाणी पार्वती मेडिकल पारगाव संघाला. ओर द राऊंड विकेट माफी असावी. यावेळेस तुम्ही पाहताय गोलंदाज नक्कीच रमेश पवार कमबॅक केलंय. 45 धावसंख्येवरती खेळतोय. आपल्या या करिअरमधलं आणखीन एक अर्धशतक पूर्ण होईल का हा प्रश्न देखील खऱ्या आता निर्माण झाला असेल अक्षय पवारच्या समर्थकांमध्ये. अखूट टप्प्याचा बॉल बॅकफुटला गेले. त्यानंतर मात्र या स्पर्धेमधली अर्धशतकीय खेळी साकारतोय अक्षय पवार हा खेळाडू. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या अक्षय पवारच्या या इनिंगसाठी. अक्षयला विनंती आहे आपण बॅट वरती करून आमच्या प्रेक्षकांना मानवंदना द्यायच्या. खूप चांगली इनिंग मात्र या सामन्यामध्ये साकारली आहे. 15 बॉल आणि 51 धावाची विस्फोटक इनिंग साकारणारा अक्षय पवार हा खेळाडू. जब तक तोडेंगे नहीं तब तक छोडेंगे. शेख इथे बघा जे लाईनअप करून मैदानाचा ताबा सोडायचा बघा. क्षेत्ररक्षण जे संघ करत होता त्यांना आम्ही सूचित करतो लाईनअप करायची. या स्पर्धेची सार्थक ट्रॉफीची नियमावली आहे आणि अक्षय पवार ठरतो सार्थक ट्रॉफीचा एक पहिला हिरो की ज्याच्या नावावर खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये पहिल्या अर्धशतकीय झुंजार खेळी करण्याचं गौरव ज्या खेळाडूने प्राप्त केलेला आहे ते अक्षय पवारसाठी एकदा जोरदार टाळ्या. लाईनअप करून याच्या बघा. लाईनअप स्पर्धेची नियमावली आहे. एका रांगेमध्ये यायचे आहे. ज्यावेळेस तुम्ही मैदान